लोकमत.com मध्ये मी प्रशांत बदाने. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा टप्पा आता प्रचाराच्या दिशेने पुढे सरकताना दिसतोय आणि प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. परंतु ही निवडणूक जसा जसा प्रचार पुढे सरकतोय त्या पद्धतीने राजकीय गणित देखील बदलताना दिसून येत आहेत. एकूणच कोणत्या दिशेने ही निवडणूक चाललेली आहे, काय निकाल या निवडणुकीचे येऊ शकतात, असे अनेक प्रश्न मतदारांच्या मनात आहेत. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात. आता माझ्यासोबत जळगाव लोकमतचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल सर आहेत. अगदी जवळून ते ही निवडणूक पाहताय. आपण सरांसोबत या साऱ्या विषयावर बातचीत करणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. सर, जर आपण जळगाव महापालिका निवडणुकीचा जर विचार केला तर आता प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. परंतु काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की कुठंतरी सत्ताधाऱ्यांचं पारडं जड दिसतं, कुठं विरोधकांचं पारडं जड दिसतं, तर काही ठिकाणी विरोधक थोडे अडचणीत सापडल्याचं दिसतंय, काही ठिकाणी सत्ताधारी अडचणीत सापडल्याचं दिसतंय. तुमच्या नजरेतून ही निवडणूक कशी पाहताय तुम्ही? नाही, एक आपल्याला सर्वांना मान्य करावं लागेल का यावेळीची निवडणूक ही मुळात पूर्वीची जी त्यांचा जो कार्यकाळ होता त्याच्यानंतर 3 वर्ष उलटून गेल्यानंतर, म्हणजे दीर्घ मुदतीनंतर, जवळजवळ 7 वर्षानंतर होते आहे. त्याच्यामुळे एकूणच उमेदवार असतील, मतदार असतील, या सर्वांमध्ये एक वेगळ्या प्रकारची उत्सुकता ही ताणली गेलेली आहे. आणि ज्या पद्धतीने राज्यातील सत्ताधारी पक्ष, मग ते भाजपा असेल, ते अजित पवार गट असेल, ते शिंदे सेना असेल, यांनी एकूणच ज्या पद्धतीचं राजकारण या राज्यामध्ये चालवलेलं आहे त्याचा विचार करता स्थानिक पातळीवरती ज्या पद्धतीने विरोधकच अस्तित्वात राहू द्यायचं नाही अशा पद्धतीची व्यूहरचना त्यांनी केली. आणि त्याच्याचमुळे आपल्याला बघायला मिळालं का जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा, म्हणजे अर्ज दाखल करेपर्यंत प्रचंड उमेदवारांची संख्या आपल्याला दिसत होती. ती उमेदवारी देताना थोडीशी गडबड झाली, परंतु शेवटी महायुती आकारास आली आणि महायुतीने या निवडणुका लढल्या जात आहेत. परंतु आताची प्रचारातली परिस्थिती अशी आहे का प्रचार उत्तरार्धात आलेला आहे. फक्त 2 दिवस आता जाहीर प्रचार संपायला आलेले आहेत. परंतु तरी सुद्धा ह्या जळगाव कार्यक्षेत्रातला जो निवडणुकीचा म्हणून माहोल आहे, ज्या पद्धतीने तापायला हवा होता, ज्या पद्धतीने सार्वत्रिक स्वरूपामध्ये जाहीर प्रचार दिसायला हवा होता, तो दिसू शकत नाहीये. आपण जर पाहिलं का भारतीय जनता पक्षाचे सुप्रीम नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांची एक सभा आणि यांचा एक रोड शो जळगावमध्ये झाला. त्यानंतर नितीन बानगुडे पाटील यांची एक सभा पिंपराळा या परिसरामध्ये झाली. या व्यतिरिक्त कोणत्याही राजकीय पक्षाचा मातब्बर नेता हा अजूनपर्यंत जळगावमध्ये प्रचाराला येऊ शकलेला नाहीये. त्यामुळे असं म्हणता येईल आपल्याला का जे उमेदवार आहेत, कोणत्याही पक्षाचे असतील, अपक्ष असतील, ते खऱ्या अर्थाने स्वबळावरती लढतायत. म्हणजे पक्ष त्यांच्या पाठीशी आहे, पक्षाचं चिन्ह त्यांच्या पाठीशी आहे, खांद्यावरती पक्षाचा स्कार्फ आहे, परंतु लढतायत ते एकटे. म्हणजे एक प्रकारे या संपूर्ण जळगाव कार्यक्षेत्रामध्ये जळगाव महापालिकेसाठीचे सर्व उमेदवार जे आहेत ते तसे स्वतःच्या बळावरती लढताना आणि प्रचाराला सामोरे जाताना दिसत आहेत. नेत्यांच्या सभांमधून जे एक विचारमंथन घडून यायला पाहिजे, विकासाची चर्चा घडून यायला पाहिजे, ते अपवादांना दिसत आहे. त्याच्यामुळे एकतर्फी ही निवडणूक होती आहे का, विरोधकच समोर मैदानामध्ये दिसत नाहीये, अशा पद्धतीचं वातावरण आकारास आलेलं दिसत आहे. मला असं वाटतं या संदर्भामध्ये आता खऱ्या अर्थाने मतदारांची भूमिका हीच निर्णायक ठरू शकणार आहे. ती कसं ठरते हे आपल्याला आता पाहणं हे औत्सुक्याचं ठरणार आहे. सर, जसं तुम्ही म्हटले की सत्ताधाऱ्यांचं पारडं काहीसं जड होतं, म्हणजे माघारीचा जर आपण विचार केला, माघारीच्या शेवटच्या दिवशी विरोधकांचेच काही मातब्बर उमेदवार सत्ताधाऱ्यांनी गळाला लावले आणि तब्बल 12 जागा, म्हणजे एकूण 75 जागांपैकी 12 नगरसेवक ज्या अर्थी बिनविरोध निवडून येतात, विरोधकांनी शस्त्रच टाकल्याची परिस्थिती आहे. त्यानंतर आता तुम्ही जसं म्हटलं की प्रमुख नेते विरोधकांकडून कोणीही प्रचाराला यायला तयार नाहीत, उमेदवारांच्या खांद्यावर हात ठेवायला ते तयार नाहीत. तर मग कुठंतरी ही लुटूपुटूची लढाई झालेली आहे का? आपल्याला तुम्ही त्याला अतिशय प्रॉपर शब्द वापरला का लुटूपुटीची लढाई झालेली आहे का. माघारीच्या वेळेलाही आपल्याला काही प्रमाणामध्ये याची यथार्थता लक्षात यावी असे चित्र आपल्याला बघायला मिळालं. अगदी भारतीय जनता पक्ष आणि उद्धव सेना ज्याला आपण म्हणतो, यांचे 2 प्रमुख नेते म्हणजे
नाव घेऊन जर बोलायचं तर जळगाव शहराचे जे आमदार आहेत सुरेश भोळे यांच्या चिरंजीवाच्या वार्डातली बिनविरोध निवडणूक होत असताना उद्धव सेनेच्या जे प्रमुख इथले शहराचे आहेत त्यांच्या मातोश्रींचा अर्ज सुद्धा मागे घेण्यात आला. जर दोन प्रमुख असे पक्ष विरोधातले आणि यांच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं सामिलकीचं राजकारण जर पुढे येणार असेल आणि दिसणार असेल तर मग स्वाभाविकपणे ही लढाई म्हणायची का असा एक प्रश्न तिथे निर्माण होतो. आपण पाहतोय का जळगावमध्ये 12 उमेदवार तब्बल जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि आता सुद्धा जे रिंगणात राहिलेले आहेत. अगदी कालचीच घटना घेऊया आपण का काल सुद्धा उद्धव सेनेच्या एका म्हणजे प्रमुख पक्षाच्या उमेदवाराने निवडणुकीमध्ये म्हणजे तिकीट मिळवलं, प्रचार सुरू केला आणि आता 2 दिवसावर प्रचार संपायला आला तर जाहीर पाठिंबा एका दुसऱ्या अपक्ष उमेदवाराला देऊन त्या रिंगणातून ते बाजूला झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. एखाद्या प्रथितयश राजकीय पक्षांचे उमेदवार अशा पद्धतीने सहजपणे पाठीमागे होत आहेत किंवा माघारतायत याची कारणं खरं तर शोधायला पाहिजेत. आणि याची कारणं मला असं वाटतं का 2 गोष्टींमध्ये असू शकतात. एक तर राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांना ज्या पद्धतीचा सपोर्ट लाभतो आहे तसा इतर पक्षाच्या लोकांना लाभतो आहे का, तर तो लाभताना दिसत नाही. त्याचा दुसरा एक भाग असा आहे का तो सपोर्ट कशा स्वरूपाचा, तो आर्थिकही असू शकतो, तो मानसिक असू शकतो, तो प्रचाराच्या संदर्भातून सहकार्याचा असू शकतो. कोणताही वरिष्ठ नेता किंवा वरिष्ठ नेत्याचंही जाऊ द्या, स्थानिक पातळीवर जर आपण विचार केला तर स्थानिक पातळीवर सुद्धा सर्वच पक्षांचे महानगर प्रमुख असतील किंवा स्थानिक नेते असतील हे आपल्या स्वतःच्या मुलांसाठी म्हणूया, स्वतःच्या उमेदवारीसाठी म्हणूया किंवा आपल्या आप्तेष्टांसाठी आपापल्या प्रभागांमध्येच अडकून पडलेले आहेत. त्याच्यामुळे एक पक्ष त्याचा पक्षाचा प्रमुख हा संपूर्ण शहरातल्या आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रत्येक प्रभागामध्ये प्रचार फेऱ्यांमध्ये फिरतो आहे, प्रचारात सहभाग घेतो आहे, असं अपवादाने होताना दिसत आहे. आणि त्याच्यामुळे पक्षाचे जरी हे उमेदवार असले तरी ते वाऱ्यावर सुटल्यासारखे स्वतःला फील करतायत आणि याच्यामुळे पक्षाचे उमेदवार सुद्धा ऐन वेळेला माघारताना आपल्याला दिसत आहेत. जे अधिकृत माघारीच्या वेळेलाही दिसून आलं आणि आता निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात पोहोचलेला असताना सुद्धा तेच चित्र आपल्याला दिसत आहे. सर, जसं विरोधकांचं आपण स्थितीवर एक नजर टाकली तर ज्यावेळेस जागा वाटप होतं म्हणजे नगरपालिका निवडणुकांमध्ये जे यश भुसावळमध्ये संतोष चौधरींना मिळालं त्यामुळे त्यांची या ठिकाणी वर्णी लागली, ते प्रभारी झाले. एकनाथ खडसे आता प्रचार सभा ज्या त्यांच्या होत आहे त्या विशिष्ट भागापुरत्या किंवा किंबहुना असा एक सूर आहे की ते फक्त त्यांच्या समर्थकांच्याच उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. इतर पक्षाच्या उमेदवारांना त्यांनी वाऱ्यावर सोडलंय. विरोधकांची ही स्थिती तर आहेच, मातब्बर नेते त्यांना साथ द्यायला तयार नाहीत त्यांचे. पण जर सत्ताधाऱ्यांचा आपण विचार केला, जर सत्ताधाऱ्यांसाठी जळगावचं मैदान एवढं अनुकूल होतं तर मग थेट मुख्यमंत्र्यांसारखा चेहरा रोड शो साठी या ठिकाणी येतो. तिकडे शिंदे सेनेचे एकनाथ शिंदेचा रोड शो आयोजित केलेला होता, काही तांत्रिक कारणास्तव त्यांना येता आलं नाही, पण उदय सामंतांना त्यांनी पाठवलं. जर निवडणूक अशा पद्धतीने रंग बदलत आहे तर मग आपण याचा अर्थ काय लावावा? एक लक्षात घेतलं पाहिजे याच्यामध्ये का निवडणूक असते. निवडणुकीच्या प्रचाराची यंत्रणा राबवताना तो पक्ष किती सुनियोजित पद्धतीने मतदारांसमोर जातोय हे जास्त महत्वाचं ठरतं आणि या बाबतीमध्ये आपल्याला भाजपाला आणि शिंदे सेनेला हे मार्क द्यावेच लागतील. भलेही त्याचा राजकीय विरोध करता येऊ शकेल, परंतु ज्या पद्धतीने निवडणुकीच्या प्रचाराची यंत्रणा भाजपाकडून आणि शिंदे सेनेकडूनही राबवली जाते आहे त्या पद्धतीने ती अन्य पक्षांकडून राबवली जात नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारामध्ये जळगावसाठी येऊन गेलेत, धुळ्यामध्ये शेजारच्या याच्यामध्ये येऊन गेलेत, राज्यातल्या सर्वच ठिकाणी मध्ये जात आहेत. ते प्रचाराला आले नाहीत इतकंच नाही तर प्रचाराला येऊन त्यांनी जळगावच्या विकासाचा एक चांगला मुद्दा येथे छेडून गेले. या शहराला एक वेगळा चेहरा, वेगळं रूप देण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये राहील अशा स्वरूपाचं अभिवचन ते देऊन गेलेले आहेत. ही त्या पक्षासाठी खूप जमेची बाब आहे. आणि एकदा फडणवीसांसारखे सुप्रीम नेते त्या पक्षाचे येऊन गेल्यावरती त्याचा म्हणून त्या पक्षाला, त्या उमेदवारांना म्हणून जो लाभ असतो तो महत्वाचा असतो. तसं दुर्दैवाने अन्य पक्षांच्या बाबतीमध्ये होऊ शकला नाही. एकनाथ शिंदेंचा सुद्धा दौरा येथे नियोजित होता परंतु तो होऊ शकला नाही. परंतु किमान त्यांनी उदय सामंत यांना पाठवला आणि उदय सामंतांनी ती जागा भरून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण दुसरीकडे जर बघितलं तर अन्य पक्ष, आपण अगदी उद्धव सेना घेऊया,
उद्धव सेनेचे सुद्धा उमेदवार या जळगाव महापालिकेमध्ये आज भाजपाच्या पाठोपाठच्या क्रमांकावरती म्हणजे 2 नंबरच्या क्रमांकावरची संख्या या उद्धव सेनेच्या उमेदवारांची आहे. परंतु उद्धव सेनेच्या वतीने कोणता राज्यस्तरीय चेहरा असलेला नेता या उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगावमध्ये आला? तर 2 दिवस उरले, अजून कोणी आलेला नाही. एक नितीन बानगुडे पाटलांची अपवादात्मक कालची सभा जर सोडली तर हे फक्त नेत्यांच्याच बाबतीत नाहीये. पक्षाचे संघटनेचे जे प्रमुख म्हणणारे नेते आहेत, पक्षाचे संपर्क नेते या पक्षाचे म्हणजे उद्धव सेनेचे, ते सुद्धा अर्ध माघारीनंतर या जळगावकडे फिरकलेले नाहीये. म्हणजे जर या पक्षांना अजूनही मुंबई, पुणे, नाशिक किंवा नागपूरच्या पलीकडच्या महापालिकांमध्ये जर स्वारस्य दिसणार नसेल, तर कोणत्या बळावरती त्यांच्या उमेदवारांनी या निवडणुका लढवाव्यात असा एक मूलभूत प्रश्न सुद्धा येथे उपस्थित होऊ शकतो. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार, जसं आता तुम्ही एकनाथ खडसे यांचा विषय घेतला का, काही उमेदवारांसाठी काही प्रभागांमध्ये ते फिरतायत, हरकत नाही. शेवटी तसं का होईना एक प्रेझेन्स हा सुद्धा महत्वाचा असतो. त्या दृष्टीने ते त्यांच्या पातळीवरती प्रयत्न करतायत. मी जसं भाजपाचं म्हणालो का, फडणवीस साहेब इथे आले, त्यांनी सभा घेतली, रोड शो केला, त्यांनी पत्रकारांशी बोलून आपली भूमिका मांडली. आज त्या पक्षाचे आमदार सुरेश भोळे जे आहेत, हे प्रत्येक प्रभागामध्ये जागोजागी जाऊन प्रत्येक पदयात्रांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतायत. कसा का असे ना, भाजपाचा एक चेहरा लोकांसमोर जातो आहे. शिंदे सेनेच्या बाबतीमध्ये जर म्हणायचं झालं तर शिंदे सेनेचे म्हणून असलेले जे मंत्री या जिल्ह्यामध्ये आहेत, या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ते आपल्या प्रत्येक उमेदवारासाठी आज 23च जागा त्यांनी या महापालिकेमध्ये लढवायला घेतलेल्या आहेत. त्याच्यातही त्यांच्याही 6 जागा या बिंदूवर निवडून आलेल्या आहेत. परंतु राहिलेल्या सर्व उमेदवारांसाठी गुलाबराव पाटील सुद्धा प्रचारामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत. त्यांचे चंद्रकांत पाटील जे आमदार आहेत चोपड्याचे, ते आपल्याला प्रचारामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. शेवटी पक्षाचं वलय, पक्षाचं बळ किंवा पक्षाचं सामर्थ्य काय असतं, ते या निमित्ताने उमेदवारांच्या पाठीशी कोणते लोकप्रतिनिधी किंवा पक्षाचे कोणते पदाधिकारी कशा पद्धतीने उभे राहत आहेत याच्यावर दिसतो. हे अन्य मग ते राष्ट्रीय असेल यांच्या बाबतीमध्ये तितकंसं दिसून येत नाहीये. उलट परिस्थिती अशी आहे का, हे सर्व एका बाजूला होत असताना काही ठिकाणी काही प्रभागांमध्ये अपक्ष खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी करताना दिसून येत आहे. किंबहुना काही अपक्षांनी अधिकृत पक्षीय उमेदवारांच्या नाकामध्ये दम आणून ठेवलेला आहे, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. तेव्हा एकूणच हे चित्र जे आहे, हे आता उमेदवारांपेक्षाही मतदारांनी मनावर घेतल्यासारखं आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि मतदार लोकशाहीमध्ये शेवटी मतदार हा राजा आहे. मतदाराच्या मनामध्ये काय आहे ते तुम्हाला इतक्या सहजासहजी लक्षात येत नाही. आणि मतदार ठरवणार आहे का ही निवडणूक कोणत्या वळणावरती घेऊन जायची आहे, कोणाला त्या सत्तेच्या सिंहासनावरती पोहोचवायचं आहे. तेव्हा मला असं वाटतं का मतदारांना गृहीत धरून जो उल्लेख तुम्ही भुसावळच्या बाबतीमध्ये केला का, गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भुसावळला मंत्री महोदयांच्या धर्मपत्नींना सुद्धा पराभवाचा फटका सहन करावा लागला. हे का झालं? आपण मतदारांना गृहीत धरलं होतं का, आपल्याशिवाय इथे दुसऱ्याचा विजय होऊ शकत नाही अशा मानसिकतेमध्ये वावरलं गेलं होतं. आणि त्याच्यामुळे भाजपासारखा पक्ष मंत्री महोदयांच्या पत्नीला सुद्धा पराभवाचा फटका तिथे पाहावा लागला होता. त्यातून बाहेर पडून ज्या पद्धतीने भाजपा आणि शिंदे सेनेने प्रचाराची व्यूहरचना राबवलेली आहे, त्या बळावरती त्यांची वाटचाल आपल्याला चालताना दिसते आहे. अन्य पक्ष त्या तुलनेने त्या पद्धतीने ती रचना करताना आढळत नाही आहे. त्यांचे उमेदवार हे स्वबळावरती खऱ्या अर्थाने प्रचाराला सामोरे जाताना आपल्याला दिसत आहे. या निवडणुकीमध्ये बंडखोरी, निष्ठावान आणि घराणेशाही असे अनेक मुद्दे प्रचंड गाजले. गिरीश महाजन सध्या जळगावमध्ये त्यांचा प्रेझेन्स फार दिसून येत नाहीये. मंगेश चव्हाण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ते धुरा सांभाळत आहे. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून मतदारांमध्ये प्रचंड संताप या ठिकाणी पाहायला मिळतोय. 30 घराणे म्हणजे एक सूर तर असा आहे सर जळगावमध्ये की काही प्रमुख 4-5 घराणे आहेत की ते संपूर्ण जळगावचं राजकारण चालवत आहेत. त्याचा काही फटका या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना बसू शकतो? आपण घराणेशाहीचा विचार केला आणि त्याचा फटक्याचा विचार केला तर मला हे सांगा का, जळगाव शहर आणि जिल्ह्यामध्ये असलेले एक असे या जिल्ह्यातल्या 2 आमदारांनी आपापल्या सुपुत्रांना अगोदरच बिनविरोध करून घेतलेला आहे. मग फटका कुठे बसणार? ऑलरेडी त्यांनी आपल्या 2 सुपुत्रांना घराणेशाहीचा म्हणूया किंवा त्यांच्या वारसाचा भाग म्हणूया, बिनविरोध निवडून आणलेला आहे. प्रश्न हा घराणेशाहीचा म्हणून त्याच्याकडे पाहता येणार नाहीये.
कोणता लोकप्रतिनिधी किंवा कोणती व्यक्ती ही ते काम, राजकारणातलं काम असेल, समाजकारणातलं काम असेल, ते पुढे नेण्यासाठी सक्षम आहे. त्याचं कॅलिबर काय आहे, कशा कार्यकर्तृत्वाने, कशा कार्यकुशलतेने ते काम करू शकणार आहे, या दृष्टीने त्याच्याकडे पाहायला हवा. हा ते पाहिलं जात नाही आहे. घराणेशाहीचा मुद्दा हा तसाही ज्याला आपण म्हणूया का बाद झालेला आपल्याला दिसतो आहे. घराणेशाहीचा विचार केला तर खूप खालपासून वरपर्यंत त्याची चर्चा करता येणारी असते, परंतु मला असं वाटतं का तो मतदारांकडून तितकासा आता पाहिला जात नाही. चर्चा होते, त्याच्यातून काही गोष्टी घडून येणं किंवा वादविवाद किंवा प्रतिकूल अनुकूल अशा प्रतिक्रिया आपल्याला दिसून येणं हे स्वाभाविक असतं. परंतु जी दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगितली का आमदार सुरेश भोळे यांचे चिरंजीव आणि आमदार चंद्रकांत पाटील यांचे चिरंजीव, हे दोन्हीही जळगाव महापालिकेमध्ये बिनविरोध निवडून आलेले आहेत. आणि या व्यतिरिक्त काही राजकीय घराणे ज्याला आपण म्हणूया, काही राजकीय प्रस्थ जे आहेत ते स्वतंत्रपणेही या निवडणुका लढवत आहेत. आणि स्वतंत्रपणे म्हणजे स्वतः एकटे नव्हे तर पती पत्नी अशा स्वरूपातही ते निवडणुका लढवत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं का मतदारांच्या मनामध्ये प्रासंगिक स्वरूपामध्ये या संदर्भात रोज जरी दिसून येत असला तरी घराणेशाही हा काही आता तसा मुद्दा राहिलेला नाही आहे. आणि तसा राहिलेला असता तर पक्षांनीही त्याचा गांभीर्याने विचार केला असता, परंतु तो केला गेलेला दिसत नाही. आपण गिरीश महाजनांचा उल्लेख केला का ज्या गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये तिथल्या निवडणुकीच्या प्रमुख पदाची सूत्र सांभाळत असताना हाच मुद्दा किंवा हाच निकष तिथे लावून तिथल्या विद्यमान आमदारांच्या कुटुंबियांची तिकीटं कापली, त्यांना त्याच्यापासून दूर ठेवलं आणि तिथल्या जनतेनेही ते समजून घेतलं, तिथल्या उमेदवारांनी ते समजून घेतलं. त्याच गिरीश महाजनांच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यामध्ये म्हणजे आपल्या जळगावमध्ये असं का होऊ शकलं नाही? तर तिथली परिस्थिती वेगळी आहे, इथली परिस्थिती वेगळी आहे. अशा दोन्ही पातळीवरती तो विचार करता येणारा आहे. मुंबईमध्ये सुद्धा या बाबतीमध्ये सांगितलं गेलं का शक्यता लोकप्रतिनिधींनी आपल्या सुपुत्रांना किंवा कुटुंबियांना यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. परंतु परिस्थिती पाहिल्यावरती त्याच वरिष्ठ नेत्यांना हे सांगावं लागलं का समोर सक्षम उमेदवार नसल्यामुळे शेवटी आपल्याच लोकप्रतिनिधींच्या कुटुंबियांचा विचार करावा लागला. तेव्हा ह्या ज्याला आपण म्हणूया का परिस्थितीनुसार बदलणाऱ्या बाबी असतात, त्याच्यामध्ये काही वावगं आहे असं म्हणता येणार नाही. सर, माझा शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने ही निवडणूक पुढे सरकताना दिसते आहे, विरोधक फारसे काही ऍक्टिव्ह या ठिकाणी दिसत नाहीये, प्रचारातही ते नाही आहेत, फार लढा ते देऊ शकतील अशी परिस्थिती नाहीये. जर आपण या निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीचा जर विचार केला तर ज्यावेळेस बिनविरोध नगरसेवकांची संख्या 12वर गेली, 6 भाजपचे होते, 6 शिंदे सेनेचे होते. येणाऱ्या काळामध्ये जर आपण स्ट्राईक रेटचा विचार केला तर शिंदे सेना भाजपपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचं दिसतंय. नगरपालिकांचा निवडणुकींचा जो काही निकाल होता त्यानंतर शिंदे सेनेचा उत्साह तर प्रचंड मध्ये आहे. त्यामध्ये जो काही निकाल समोर येईल त्याच्यामध्ये या दोनच प्रमुख पक्षांमधली चढाओढ आपल्याला पाहायला मिळू शकते का? काय तुमचा अंदाज आहे? नाही, हे तर नक्कीच आहे का आपण निवडणुकीची घोषणा झाली तेव्हापासून पाहतो आहे का त्यांनी टाकून दिल्यासारखी त्यांची आपल्याला एकूण वाटचाल दिसून येत होती. उमेदवारी अर्जांपासून ते नंतर त्या पूर्ण प्रक्रियेपर्यंत ते आपल्या लक्षात आलंय. आताही प्रचारामध्ये आपण पाहतो आहे का जो एक वरचष्मा दिसतो आहे किंवा ज्या पद्धतीने प्रचार चाललेला दिसतो आहे त्याच्यामध्ये भाजपा आणि शिंदे सेना हे खूप चांगल्या पद्धतीने रन करताना दिसत आहेत. पण ते एक लक्षात घेतलं पाहिजे का आकडेवारीच्या गणितात जाऊन स्ट्राईक रेटच्या मागे धावण्यापेक्षा आपण अगदीच अलीकडे झालेल्या नगरपालिकांच्या ज्या निवडणुका पाहिल्या, याच भ्रमामध्ये सत्ताधारी अनेक ठिकाणी राहिलेले होते का आपला स्ट्राईक रेट खूप चांगला आहे, आपल्याला खूप चांगलं समर्थन लाभतं आहे, प्रचारामध्ये आपल्याशिवाय दुसरं कोणी दिसून येत नाहीये. असं असताना अनेक ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. म्हणजे जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी गड आलेत आणि सिंह गेले अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळालेली आहे. किंवा शेवटी भ्रमात तर राहता येत नाही. मगाशी मी म्हणालो त्या पद्धतीने मतदार हा राजा आहे. मतदार कशा पद्धतीने तो विचार करतो आहे, या एकूणच राजकीय परिस्थितींना, व्यूहरचनांना मतदार त्याच्या चष्म्यातून कसा पाहतो आहे किंवा त्याच्या मनात त्याची कशी गोळाबेरीज होती आहे, याच्यावरती ते बरंच काही अवलंबून राहणार आहे. जे डोळ्याला दिसत आहे त्याच्यापेक्षा वेगळंही काही असू शकतं. त्याच्यामुळे जे आहे ते समोर वेगळं आहे. जे दिसतं आहे तसंच होईल अशा अपेक्षेत राहून गाफील कोणी राहू नये. सत्ताधारी आहेत,
त्यांची चांगली वाटचाल चाललेली दिसते आहे. भाजपा शिंदे सेना त्याच्यामध्ये वरीयता मिळून आता आहेत. हे सर्व खरं आहे, परंतु याचा अर्थ त्यांनी गाफील होऊन यापुढची वाटचाल ठेवू नये. त्यांचा स्ट्राईक रेट हा चांगलाच आपल्याला दिसतो आहे. विरोधकांच्या स्वतःच्या पक्षीय मर्यादा असतील, त्यांच्या इतर काही अडचणी असतील, त्याच्यामुळे ते तितक्याशा सबळपणे उभे राहू शकलेले किंवा प्रचारामध्ये पुढे आलेले आपल्याला दिसत नसतील. पण तू काय सांगावं, याच्यातून काही उमेदवार आणि फक्त पक्षीयच नव्हे, म्हणजे विरोधी पक्षाचेच नव्हे तर काही अपक्ष सुद्धा उमेदवार, शेवटी ही प्रभागातली म्हणजे गल्लीबोळातली निवडणूक आहे, शहरातली निवडणूक आहे, गावकीचं राजकारण असतं, भावकीचं राजकारण असतं आणि त्याच्यामुळे कोणत्या प्रभागामध्ये कोणता फॅक्टर चालून जाईल हे सांगता येत नाही. शेवटी मतदार राजा आहे. या मतदाराच्या राजेपणाला चॅलेंज देण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांनीही करू नये आणि विरोधकांनीही करू नये. राजा हा राजाच राहणार आहे, हे तुम्हाला, आम्हाला आणि सर्वांनाच मान्य करावं लागेल. नक्कीच आपण बघू शकतो म्हणजे प्रत्येक दिवसागणिक जळगावचं राजकारण आपल्याला या निवडणुकीच्या निमित्ताने बदलताना दिसून येतंय. सत्ताधाऱ्यांचं पारडं जरी जड असलं, विरोधक थोडे निष्प्रभ झालेले या ठिकाणी दिसून येत असले, तरी या निवडणुकीमध्ये शेवटी मतदार हा राजा आहे आणि मतदार राजा नेमका कौल कोणाला देतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काय वाटतं, कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा लोकमत.